तरी नानांना दिलेलं हे वचन मी पूर्ण करणार. माझा नाईलाज झाला म्हणून मला त्यांच्या बाजूने साक्ष द्यावी लागली. माहितीये मला, जानकीला असं वाटत असेल की तिने मला जेलमध्ये अडकवलंय म्हणजे ती जिंकली. पण तिला माहित नाहीये, या मायाला कुठलीही जेल, कुठलाही पिंजरा बंदिस्त करू शकत नाही. ए बाई, कशाच्या जोरावर बोलतेस? हा, तू केस हरली आहेस, ध्यानात आहे ना? मी केस हरले असले तरी मला इथून बाहेर काढायला तुम्ही आहात की? माझा काय संबंध? मी काय तुला मदत करणार नाही. माझी मदत करण्याचे 5 कोटी दिले तरी काय काम करायचंय? रणदिवे कुटुंबाची वाट लावायची. एखाद्या माळेतल्या मण्यासारखे सगळे रणदिवे विखुरले गेले पाहिजे. त्यांच्या मनात एकमेकांविषयी इतका राग, इतका संताप निर्माण करायचा आहे ना, त्यांना एकमेकांचे चेहरे बघण्याची इच्छाच होणार नाही. एक घर एकीवर उभं आहे असं सांगत असते जानकी. तोच त्यांच्या घराचा पाया आहे असं सांगत निर्वत असते ना. मग आता तोच पाया मला उद्ध्वस्त करायचा आहे. एकत्र कुटुंब हीच त्यांची ताकद आहे ना. मग आता तीच ताकद संपवून टाकायची. त्यांच्यात इतका गैरसमज निर्माण करायचा आहे की त्या गैरसमजाचं वादळ जानकी सहित अख्ख्या रणदिवे कुटुंबाला एका क्षणात आपल्या कवेत घेईल. कुटुंब तुझा आधार आहे ना, तुझा आभाळ आहे. आता तुझं तेच आभाळ मी फाडून टाकणार. मलाही बघू देत. तुझं तेच आभाळ फाटल्यावर कुठं कुठं ठिगळं लावणार. जानकी, जानकी. ऋषिकेश, तुमच्यासाठी डबा हा तुमचा आणि ऐश्वर्याचा. आणि आज ऐश्वर्याच्या कामाचा पहिला दिवस. वेळेत जेव्हा दोघंही. पण ऐश्वर्या आहे कुठे? म्हणजे ती येणार आहे ना माझ्यासोबत ऑफिसला? ऐश्वर्या कुठे ती? बहुतेक तिच्या खोलीत आहे का, मी बघते. ऐश्वर्या, तुम्ही अचानक दादासोबत ऑफिसला जाणार आहात कामाला? हा, मीच विचार केला की असं घरी बसून राहण्यापेक्षा बिझी राहीन तर जरा बरं होईल माझ्यासाठी सुद्धा. आणि कसं माझ्या स्किल्सने दादांना सुद्धा थोडीफार मदत होईल. अच्छा, मग अचानक कसं काय ठरवलं तुम्ही? कारण अचानक असं काही नाही. राहू दे ऐश्वर्या, तुम्ही माझ्यापासून लपवण्याचा किती प्रयत्न केलात ना तरी मला कळलं. अवंतिका वहिनीपासून तुम्हाला दूर ठेवायचंय ना, म्हणून तुम्हाला ऑफिसला पाठवलं जात आहे. आणि हे डोकं त्या सौमित्र दादाचं असणं. नाही भाऊजी, हे सौमित्र भाऊजींचं डोकं नाहीये. ही कल्पना माझ्या डोक्यात नाही. माझं ऐश्वर्याशी बोलणंही झालं होतं. मीच तिला सुचवलं की तू आपलं ऑफिस जॉईन. ऐश्वर्या शिकलेली आहे तर त्याचा उपयोग आपल्याच घराला होईल असा विचार केला. आणि ती जितकी घरात कमी असेल तितकेच वाद कमी होतील. शांतता आहे. सौमित्र भाऊजी आणि ऐश्वर्या समोरासमोर नाही आले तर तिचा अपमानही नाही होईल. हा विचार माझ्या मनात आला. काय झालं, तुम्हाला चुकीचं वाटतंय का? नाही नाही वहिनी, तसं नाही. पण पण काय? मग तुम्ही ऐश्वर्याला असे प्रश्न का विचारत होते?